गुड मॉर्निंग. तर आज मी कालच्यापेक्षा लवकर उठली आहे. मला तर खूप आनंद होतो आहे की हे म्हणजे मी तुम्हाला सांगायला की मी कालच्यापेक्षा लवकर उठली आहे. असंच 365 डेज राहावं की मी कालच्यापेक्षा लवकरच उठावं. मग उठून आम्ही दोघी निघालो ग्राउंडवर जाताना मी तिला म्हणत होते माझा फुल लूक दाखव, कारण काल मी सँडल घालून गेलते तर मग म्हटलं नाही, आज शूज घालून जायचेत, कारण त्रास होत होता मला सँडलनी. पाय म्हणजे रनिंग करत होतो आम्ही तर दुखत होते पाय. तर ही माझी मैत्रीण आम्हाला जॉईन झाली होती. तर मग आम्ही ज्यूस पिला आणि ज्यूस पिल्यानंतर ना आम्ही ग्राउंडवर बसलो होतो विटॅमिन डी खायला. दिसतेच रसिका विटॅमिन डी खाताना. जास्त खाऊ नको लोकांना तांदळच दिसतं हिच्या. इथे ग्राउंडवरनं रेस सुरू होती, मग त्यांनाच आम्ही चेस करत होतो. खूप मस्त रेस करत होत्या, म्हणजे मुलं तर मुलींपेक्षा जास्त धावत होते, हे आम्ही आज नोटीस केलं. तर आम्ही नाश्ता आज बाहेरच केला आणि आज मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी इथं रेडी होत होते. मी हा कुर्ता घातला होता आज. कसा वाटतो? मला खूप आवडतो हा कुर्ता, म्हणजे ह्याचा कलरच एवढा भारी आहे ना, आणि कापड आहे ना ते पण एकदम असं मस्त आहे. म्हणजे आता मला ते सांगता नाही येते ते कुठलं कापड आहे, पण खूप भारी आहे. मी माझी बॅग वगैरे पॅक केली आणि ते आम्ही परत फोटोज वगैरे काढत होते. मी मस्त येत होते फोटोज पण ह्या कुर्तीवर, एकदम भारी येतात फोटोज. आणि मग त्याच्यानंतर बसवाल्यांनी मी आधीच उतरले, मला वाटलं आला बस स्टॉप, आणि मी उतरले आणि बस पुढे घेऊन गेले, हिला पुढं नेलं. मी घाबरच म्हटलं आता कुठं पुढे जाते काय गाडी. त्याच्यानंतर मी रात्री माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले तर अचानक म्हणजे नाही का, गेल्या ती माझाच व्हिडिओ बघत होती जो कालचा मी पोस्ट केलेला. मी घरी येऊन माझे एवढे पाय दुखत होते ना, त्यामुळे मी गरम कोम मिठाच्या पाण्यामध्ये पाय माझे भिजवले होते, आणि हे बघा मला ना पायावर हे असं झालं आहे. तर त्यामुळे मी आता रोज रात्री, आणि थंडी पण खूप पडली आहे ना, मग त्यामुळे मी रोज रात्री आपलं खोबऱ्याचं तेल असतं ना, ते पायाला मालिश करून झोपणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.